नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता बघा आपण सेकंड एक्झाम्पल या ठिकाणी घेणार आहे. सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे. ओके, बघा. आता सेकंड एक्झाम्पल या ठिकाणी घेत असताना बघा सेम मेथड तशीच करायची. बघा सेकंड एक्झाम्पल काय बघा 90 + 7 स्क्वेअर. ओके, 90 + 7 स्क्वेअर. मग काय करणार आपण याला काय करणार आहे, याला आपण काय करणार आहे, इथं स्क्वेअर असल्यामुळे 90 + 7 मल्टिप्लाय 90 इन ब्रॅकेट 90 + 7 अशा प्रकारचं आपण या ठिकाणी लिहिणार आहे. ओके, लिहिलं. आता पुन्हा लिहिल्यानंतर काय करायचंय, तुम्हाला या ठिकाणी माहिती हा ब्रॅकेट या ब्रॅकेटला मल्टिप्लिकेशन आहे. ओके, म्हणजे याचा अर्थ असा आहे हा 90 ब्रॅकेटला मल्टिप्लिकेशन आहे +7 याला मल्टिप्लिकेशन आहे. ओके, चला स्टार्ट. आता करणार काय आपण या ठिकाणी बघा, आता या ठिकाणी करणार आहे आपण बघा काय करणार आहे 90 मल्टिप्लाय 90 + 7 मल्टिप्लाय 90 + 7. बघा हा 90 हा ब्रॅकेटला मल्टिप्लिकेशन आहे ते आपण लिहिलं, आणि हा +7 ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लिकेशन आहे ते आपण लिहिलं. ओके, अंडरस्टूड. आता पुढे लक्ष द्या. आता पुन्हा काय करायचं आपल्याला, हा 90 याला मल्टिप्लिकेशन करायचं. ओके, समजलं. याला मल्टिप्लिकेशन काय पूर्ण ब्रॅकेटला, आणि +7 याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ओके, समजलं. ह्या ब्रॅकेटला म्हणजेच काय, या 90 ला याला मल्टिप्लिकेशन याला मल्टिप्लिकेशन. ओके, म्हणजेच काय ह्याला मल्टिप्लिकेशन आणि ह्याला मल्टिप्लिकेशन अशा प्रकारचं आपल्याला हे करायचं आहे. तर लक्ष द्या काय लक्ष याचं नसतं मल्टिप्लिकेशन 90 मल्टिप्लाय 90. ओके, 90 मल्टिप्लाय 90 त्यानंतर +90 मल्टिप्लाय +7. ओके, +7 समजलं, 90 + 7 या ठिकाणी आपण केलेलं आहे. त्यानंतर आपण काय करणार आहे बघा इथपर्यंत झालेले आहे. त्यानंतर +7 मल्टिप्लाय 90 +7 मल्टिप्लाय +7. बघा काही ठिकाणी प्लस आहे तरी लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल प्लस. ओके, फक्त थोडीशी माहितीसाठी आपण या ठिकाणी लिहित असतो. बघा या दोघांचं मल्टिप्लिकेशन करणार आपण, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करणार आहे, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करणार आहे, या दोघांचं आपण मल्टिप्लिकेशन करणार आहे. तर बघा लिहायचं कसं काय करणार आहे आपण या ठिकाणी, ते दोघांचं मल्टिप्लिकेशन येईल आपला 8 8 जा 9 9 जा 81 आणि हा 0. ओके, 9 9 जा 81 आणि या ठिकाणी 2 0 आपण लिहिले. प्लसला 9 7 जा 63 आणि हा 0 +9 7 जा 63 हा 0 +7 7 जा 49. सांगितल्याप्रमाणे आपल्याला काय करायचं या ठिकाणी ऍडिशन करून घ्या. बघा 8100 त्यानंतर 036 त्यानंतर 036 त्यानंतर 9 4. ओके, 9 लिहिला आपण. ओके, 3 3 6 आणि 4 की झालं तुमचं 10 कॅरी 1. ओके, 6 6 12 13 आणि 14. ओके, समजलं. 6 6 12 आणि हे 2 14 कॅरी 1 हा 9. म्हणजे याचा अर्थ काय 9409 अशा प्रकारचं आपण काय करणार आहे 97 स्क्वेअर = 9409 हा त्याचा स्क्वेअर आहे. काळजीपूर्वक प्रॅक्टिस करायचं. बघा तुम्हाला आता अति सोपं हे तुम्हाला आता प्रॅक्टिस साठी किंवा तुम्हाला घरी होमवर्क म्हणून हा 32 तुम्ही करायचं आणि माझ्या व्हॉट्सअपला सेंड करायचं. ओके, थँक्यू.